राजू, राजू, अस्मिता मॅडम, अस्मिता। डॉक्टर, डॉक्टर। राजू, अस्मिता मॅडम। डॉक्टर, हे शुद्धीवर येत आहेत, मगाशी काहीतरी बोलले। स्मिता मॅडम म्हणे राजूचं नाव घेत होता। इट्स गुड साइन, म्हणजे ते हळूहळू कॉन्शियस स्टेटला येतात। लेट मी चेक। शुद्धीच्या वाटेवरून हळूहळू हा बेशुद्ध अवस्थेत जातोय। हा काहीच प्रतिसाद देत नाहीये, बट वी शुड नॉट लूज आवर होप। येस डॉक्टर। दादासाहेब, बाकीचे हे सगळे म्हणजे सिद्ध, मनाली, बंडू हे काय करतात, कुठं जातात यावर माझी बारीक नजर असते, पण या दोघांना मी कधीच पाहिलं नाही। अस्मिता म्हणत होती हे दोघं कुठल्या तरी कामासाठी बाहेर गावी गेलेत। मला खरं नाही वाटत आहे। दादासाहेब, अस्मितानं हिम्मतला दुसरीकडे कुठं ठेवलं नसेल ना? मला नाही तसं वाटत, कारण तिने हिम्मतला अशा ठिकाणी ठेवलंय जिथे ती त्याच्यापर्यंत सहज पोहोचू शकते, आणि ते ठिकाण आपल्याला कळू नये म्हणून यांच्यापैकी कोणीच तिथे फिरकत नाही। बाकीचे सगळे जण नवरात्रीला घरी आले होते, हे दोघं जण नव्हते आले। ते तुलाही दिसलेले नाही, त्याचा अर्थ असा की हे दोघं जण नक्की हिम्मत बरोबर आहेत। मग ह्यांना शोधायचं कुठं? ते तुझं काम आहे रघु, कधीतरी घरी जातच असतील ना, चौकशी कर त्यांची। एकदा का हे दोघं सापडले, हिम्मत पण सापडेल। समीर, आज दसरा आहे ना रे? हो, मॅडम कडे पण नवरात्र बसते ना। आमच्या घरी पण देवीची रोज पूजा होते। घरी सगळ्यांनी आठवण काढली असेल, पण मी बजावलाय त्यांना, माझी आठवण कोणी काढायची नाही, आणि मला फोनही करायचा नाही, कोणीच करायचं नाही, कोणीच करायचं नाही। राकेश, डॉक्टर साहेब, हे मध्येच शुद्धीवर येतात, पुन्हा बेशुद्ध होत आहेत, हे वारंवार होण्याचं कारण तरी काय? राजूचं काय होईल या भीतीने हिम्मतचं अंतर्मन त्याला शुद्धीवर येऊ देत नाहीये। एकदा काही भीती मोडली, हा कधी शुद्धीवर येऊ शकतो। पण डॉक्टर, याला काही वेगळा उपाय नाही का? माझे प्रयत्न चालू आहेत, आणि याला औषधाबरोबर याच्या अंतर्मनात मी सूचनाही देतोय। आपल्या सूचना 50% जरी याच्या मनात गेल्या ना, तो who knows, ही रिस्पॉन्डस या प्रयत्नातच तो शुद्धीवर येईल। थँक्स, थँक्यू डॉक्टर। नो, इट्स ऑल राईट, इट्स माय ड्युटी। मला वाटतं तुम्ही दोघंही आळीपाळीने घरी गेलात तर हरकत नाही, आणि तशी ही जागा कोणाला माहिती नाही, आणि कोणी आलं तर तुम्ही बघितल्याशिवाय मी सोडणार नाही कोणाला। नको डॉक्टर साहेब, हिम्मतची ही स्थिती काही प्रमाणात आम्ही तर रिक्षा एकटं सोडल्यामुळे झाली आहे, म्हणजेच आमच्यामुळेच झाली आहे। पुन्हा ही चूक व्हायला नको। हो डॉक्टर साहेब, हिम्मतने मॅडमना सगळं सांगितल्याशिवाय आम्ही दोघंही इथून हलणार नाही।